नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. महाडिक निवास, गवळी नगर, भोसरी, पुणे या परिसरात आलेले आहोत आणि पूनम मयूर महाडिक या वहिनींना भेटणार आहोत. उत्साहाचं वातावरण बघितलं, सगळीकडे मोबाईल बाहेर निघालेले आहेत. सगळ्या माऊली सकाळपासून वाट बघतायत. काय चेहरे खुल्लेत बघितलं का? पैठणी कुणालाही मिळो, आनंद त्या घरात जाऊन द्यायचा. आणि हो, या सगळ्यांच्या हसण्यामध्ये जो आनंद आहे तोच आनंद त्या माऊलीला आशीर्वादाच्या रूपाने मिळत असतो. असंच प्रेम करत राहा. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. महाडिक कुटुंबाला भेटूया. चला. नमस्कार. उखाणा विसरले का? मी मिसेस महाडिक, हे माझे मिस्टर. भाऊजींच्या रूपाने घरी आले होम मिनिस्टर. अरे वा, व्हेरी गुड. आता द्या ओळख करू. हे माझे मिस्टर, या सासूबाई, हे आमचं पिल्लू ऋत्वी, हे माझे सासरे, नमस्कार. हे दीर, नमस्कार. त्या माझ्या छोट्या ननन, हे नमस्कार. दादा, नमस्कार. तो माझ्या नंदेचा मुलगा, त्या माझ्या नमस्कार. मोठ्या ननन, नमस्कार. त्या एक ननंद आहे, बरं, त्यांचा बरं. मुलगा, ही माझी मावशी, नमस्कार. ही माझी आई, बरं. ही माझी मैत्रीण, माझी वहिनी आहे. बरं 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 बरं. ती पण माझी वहिनी आहे. हो, सगळ्या वहिनी आहेत, काळजी करू नका. त्या काकू. नमस्कार. आणि, मागे ती पण माझी वहिनीच आहे. नमस्कार सगळ्यांना. बरं, सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण? बालपण इथेच, पुण्यातच, निगडी. आई बाबा काय करायचे? आई हाऊसवाईफ आहे, वडील बजाज ऑटो मध्ये आहेत. तुमचे आई बाबा? वडील युरेका म्हणून कंपनी तिथे काम करायचे. आई हाऊसवाईफ. पण तुम्ही पहिल्यापासून भोसरीमध्ये? हो, इथेच भोसरीमध्ये. आणि शाळा? शाळा इथेच भोसरीमध्ये, महात्मा फुले म्हणून. आणि तुमची शाळा? माझी मॉडर्न हायस्कूल यमुनानगर. कुठे आली ती? यमुनानगर मध्ये, निगडी जवळ. निगडी जवळ. हा. हे सगळं बालपण तुमचं इथलं? इथेच, पुण्यातच, वा, निगडीमध्ये. छान. अभ्यास खूप केला? हो. का हसलात का तुम्ही? मला असं तुम्ही हसलात की टेन्शन येतं माहितीये का? काय तुमच्या बाबतीत अभ्यासाचं कसं काय? खूप केलं, खूप केलं. हो, नंतर हळूहळू कमी झाला का? जसं कॉलेजकडे जायला लागलं तसं हो. कॉलेज कुठलं तुमचं? कॉलेज पीसी पॉलिटेक्निक म्हणून आकुर्डीला. आणि तुमचं कॉलेज? सेम, पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक, आकुर्डी. कॉलेजचा पहिला दिवस आठवतोय तुम्हाला? हो. काय आठवतंय? आठवतो पहिला दिवस ऍडमिशनचा दिवस होता तुमचा? आमच्या दोघांचाही म्हणता येईल. एकाच दिवशी? हा. बरं, मग काय झालं? काय ऍडमिशन झालं कसलं? कॉलेजचं. कसलं ऍडमिशन झालं मला कळे ना. मग पहिल्या दिवशी तुम्ही पहिल्याच दिवशी एकमेकांना बघितलं का? बघितलं होतं, कारण यांची सख्खी मावस बहीण जी आहे त्यांचे वडील मला 10वी मध्ये क्लासमध्ये मराठी शिकवायला होते. बर. मग त्यांनी त्यांच्या मुलीची ओळख मला करून दिली आणि त्यांच्यासोबत हे सुद्धा तिथे होते. मग तिथेच आमची ओळख झाली होती. पहिल्याच दिवशी? हो. तुमची पण त्याच दिवशी ओळख हो. झाली. पण काय असं मनात नसेल? नाही काही नाही. नाही, पण सुरुवात झाली असेल ना मनात? नाही, ते नाही. नाही. हा? नाही, मग त्या दिवशी नंबर एक्सचेंज झाले का? काहीच नाही. काहीच नाही. नाही. ऍडमिशन झाली, तुम्ही तुमच्या घरी, भोसरीला, तुम्ही निगडीला. हो. विषय संपला. हो. आता सांगा दुसऱ्या दिवशी काय झालं? दुसऱ्या दिवशी रेग्युलर कॉलेज सुरू झालं, कारण माझी ब्रांच वेगळी होती, यांची ब्रांच वेगळी. मी आयटीला होते, हे मेकॅनिकलला होते. बर. आणि मग काही कॉलेज चालू झालं, 3 वर्ष होता डिप्लोमा झाला. मग पुढे मी इंजिनिअरिंगला गेले आणि यांना चांगली ऑफर आली, त्यामुळे यांनी जॉब जॉईन केला. बरोबर, पण काही विषय नाही तुमच्या नाही, दोघांच्या नाही. बाबतीत काही म्हणत? फक्त फ्रेंड्स होतो. अरे वा, हे कधी झाला? त्याच 3 वर्षांमध्ये. काय हो, कसे काय झाला फ्रेंड्स? बहीणच होती ना त्यांची माझ्यासोबत, ती बेस्ट फ्रेंड. हे मान्य, पण अचानक फ्रेंड्स कसे काय होता? तो फक्त बेस्ट फ्रेंड झालो म्हणजे काय झालो. काय हो, काय झालं? बेस्ट फ्रेंड झालो. कसे काय पण? हे रोजचे जायचे यायचे, सोबत जायचो Very आम्ही good. कॉलेजमध्ये. हा, कुठे आधी भोसरी लागायचं का आधी आकुर्डी? काय ते निगडी? भोसरीवरून निगडीला जायचो. भोसरी आधी, मग निगडी. हो, तुम्ही येताना तुम्ही तिकडून- भोसरीवरून निघायचे, हा. निगडीला जायचे. हो. निगडीवरून कॉलेज कुठे होतं? आकुर्डी. बापरे, केवढं ते. कुठून मग प्रवास कसा व्हायचा तुमचा? अगदी फर्स्ट डे पासून आम्ही सोबत नव्हतो मी जात. कधी म्हटलं पहिल्या दिवसापासून येता मग? नंतर नंतर हा, मी माझी मैत्रिणींसोबत जायचे, हे यांचे यायचे. मग नंतर
कधी सोबत कधी वेगळे वेगळे असं. नंतर नंतर ते अंतर कधी कमी झालं? ते खूप नंतर झालं. ते खूप नंतर झालं, पण मनात तर होतं ना? नाही, कोणाच्या? कोणाच्याच नाही. बरं, पण तुमच्या मनात आला होता हा विषय थोडासा, एक 10%, फार नाही 10%. हा तसं म्हणू शकता. कळलं का? एवढ्यासाठी मला आधीची 15 मिनिटं घालावी लागली. आलं होतं ना? आलं. आधी तुमच्या मनात आलं होतं ना? तुमच्या काही नव्हतं? काही नाही. मैत्रीण आहे, आपल्याला सोडतायत, विषय संपला, हो की नाही? हो. एखाद्या दिवशी हे आलेच नाही तर तुम्ही त्यांना तुम्ही नजर शोधायची का त्यांना? नाही, कारण माझ्या मनात काहीच नव्हतं. तुमच्या मनात काही नव्हतं, तुमची नजर शोधायची. हो. याला म्हणतात खरेपणा. कळलं का माऊली? तुम्ही बरं आपलं मुद्द्याचं लपवून ठेवताय. मग काय झालं? मग पुढे मी इंजिनिअरिंगला गेले आणि आमचं काही गाठी भेटी वगैरे होत नव्हत्या तेव्हा, फक्त कधीतरी फोन मेसेजेस. कोण करायचं फोन? कधी हे करायचे कधी मी करायचे, कामानिमित्त मोस्टली. कसलं काम एवढं असायचं तुमचं? काही हवं असेल, काही माहिती हवी असेल, कोणाचा कॉन्टॅक्ट हवा असेल, तर हे आणून द्यायचे असेल त्यांच्याकडे तर. काय हो? हो द्यायचं. जसं इतर फ्रेंड्सना करायचे फोन तसंच यांनाही. बरोबर. मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी जॉब सर्च सुरू केला. मग कधीतरी मित्रमैत्रिणींसोबत आम्ही जायचो बाहेर, कधी हॉटेलमध्ये किंवा कुठे फिरायला वगैरे. तर तेव्हा फक्त भेट व्हायची इतर मैत्रिणींसोबत. मग हे बघा, तुम्ही मुद्दाम अंडरलाईन करू नका 10 वेळा. इतर मैत्रिणींसोबत आम्ही जर कधी मित्र गेलो तर भेटायचो, हे मला सांगू नका. माझ्याकडे पुरावे आहेत, तुम्ही दोघेच भेटायचे त्याचे. काय चेहरा गोड झालाय. सांगा काय झालं मग? मग आम्ही भेटायचो. कधी तिचं कुठे जॉबला इंटरव्ह्यू वगैरे असेल तर मी तिच्यासोबत जायचो. वा. मग नंतर जसं वय होत चाललं, घरचे मागे लागायला लागले की लग्नाचं आता पाहायला पाहिजे. तिच्याही घरी लग्नाची बघाबघी सुरू झाली आणि मग असंच बोलता बोलता विषय निघाला की बाबा तिच्याही घरचे बघतायत, माझ्याही घरचे बघतायत. आता तिच्या घरच्यांचा काय प्रश्न होता तुमच्या घरात? तिच्या मी घरचा सांगितलं होतं की माझ्या घरी बघायला सुरुवात केली तुम्ही आता. कशाला सांगितलं त्यांना? कारण तेव्हा माझ्या मनात आलं होतं. मी म्हणजे मी तेव्हा आता वाट बघत होते की हे कधी आता विचारतील, म्हणून मी त्यांना हिंट देत होते की आता माझ्या घरी बघायला सुरुवात केली आहे, सो विचारा लवकर. मग मी तसं कोणाला सांगितलं. विचारा? यांनी मला विचारावं. असं हो. त्यांना सांगितलं, हो, पण तुम्ही नाही विचारलं? इनडायरेक्टली कसं काय हो? काय म्हणजे? सांगितलं की माझ्या घरी आता बघायला सुरुवात केली आहे आणि मी बरेचसे नाकारलेत स्थळ असं, कारण मला आता जॉब करायचा आहे अजून. बरं बरं, पण तुम्ही काय प्रपोज नाही केलं मग त्यांना? हो, मग मी प्रपोजच केलं की मलाही तू आवडतेस. मग पण हे सांगा, हे प्रपोज करायला दोघेच भेटला असाल ना? हो. का तेव्हा सुद्धा मित्र नाही. मग कुठे भेटला होता? निगडीमध्ये. काय विचारलं त्यांना? विचारलं, मी म्हटलं मलाही तू आवडतेस, तुझ्यासारखी मुलगी. म्हणजे मी घरी बघायचा कार्यक्रम चालू होता तर म्हटलं ठीक आहे, तर इतर दुसरीकडे बघण्यापेक्षा ओळखीतलंच रूपांतर प्रेमात झालं तर काय हरकत नाही. म्हणजे प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं हा. तर? मग काय झालं फायनली? मग तिने ठीक आहे म्हटली, विचार करते, सांगते. आता परत विचार करायचा हो, होता? लगेच कसं सांगणार. हो, म्हणून मग मी 2 दिवस घेतले आणि मग सांगितलं. तो कुठे भेटलात परत? तो मेसेज वरती गेला होता. अच्छा, मेसेज. भेटलो नव्हतो. मग काय लग्नाचाच विषय झाला? हो, मग पण मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही मला ना कॉलेज पासून आतापर्यंत म्हणजे लग्न होईपर्यंत 5 ठिकाणं अशी सांगायची की जिथे तुम्ही दोघेच भेटला होता. एकदा पुणे गेटला भेटलो, एकदा सावली हॉटेलला भेटलो, 2 वेळा इंटरव्ह्यू साठी भेटलो होतो. मला इंटरव्ह्यूचा कुठे? एक पुण्यात होता नळस्टॉपला आणि एक कोथरूडला होता. बरोबर. मग तुम्ही त्यांच्याबरोबर गेले होते? बरोबर. त्यातल्याच एका कंपनीमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि अजूनपर्यंत मी तिथे जॉब करते. नोकरी करताय? हो. हे बरोबर असल्यामुळे सिलेक्शन हो. आणि पुन्हा सुकांताला पुण्यात, बरं. डेक्कनला. आणि 5वं? FC. एवढ्या तुमच्या भेटीगाठी सुरू होत्या, कधीच कोणी बघितलं नाही तुम्हाला दोघांना? घरातल्यांनी, आजूबाजूच्यांनी? माझ्याच भावाने एकदा बघितलं होतं. कुठे? जवळच, घराजवळच. हा. म्हणजे मी थांबले होते यांचं वेट करत आणि ते आलेच 2 मिनिटात. तो तिथे होता, तो क्रॉस झाला आम्हाला. मग टेन्शन नाही आलं तेव्हा? नाही, कारण तो लहान भाऊ आहे. अच्छा. आणि होतो आम्ही तितके ओपन होतो एकमेकांसोबत, त्यामुळे काही अच्छा. मग त्याने विचारलं नाही तुम्हाला कोण होतं? लगेच नाही विचारलं त्यांनी. मी जेव्हा यांच्याबद्दल घरी सांगितलं आणि त्याला पण सांगितलं तेव्हा तो मला म्हटलं की मला नको सांगू, मला सगळं माहिती आहे. तुमच्या घरी काय हो? नाही, माझ्या कसं मी नॉर्मली ती निगडी साईडला जायचो, त्यामुळं
घरचे कधी तिकडं बघण्याचं हे नाही आलं. बरं तुम्ही हो त्यांना त्यांचे मार्ग बघून ठेवले होते. पण मला सांगा किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला अडीच. पण तुमच्या घरून दोघांच्याही घरून मग मान्यता मिळाली होती? हो. काही प्रॉब्लेम नव्हता? माझ्या घरी थोडासा झाला कारण आमचा भाग वेगळा आहे. म्हणजे हे नगरचे आहेत आणि मी कोल्हापूरची आहे. बर. त्यामुळे पप्पा म्हणत होते की आपण तिकडचं बघितलं असतं तर बरं झालं असतं. पण मग पप्पांनी जेव्हा घर पाहिलं, लोक पाहिलं, तेव्हा मग त्यांना छान वाटलं की होय ना, डिसिजन चांगला आहे. तुमच्या घरी? माझ्या घरच्यांचाही असा काही विरोध नाही झाला, का तर सगळं चांगलं होतं. मुलगी जॉबला होती, चांगली शिकलेली होती. त्यामुळं जे काही पाहिजे होतं घरच्यांना ते सगळं होतं याच्यात. त्यामुळे घरच्यांनी काही विरोध असा दाखवला नाही. पण आता सगळं व्यवस्थित? हो, एकदम व्यवस्थित. लग्न एकदम मस्त? हा, एकदम. कुठे झालं लग्न? इथेच भोसरीमध्ये. वा वा. रामस्मृती लॉन्सला. कायम हसत राहा, आनंदी राहा, असं या दोघांना शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या वहिनींना ते बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. डब्याकडे लक्षच नाही बिचाऱ्याकडे. हे सुनेबद्दल सांगा. सुनेबद्दल सांगायचं म्हणजे तसं काही सांगण्यासारखं नाहीच आहे. सर्व म्हणजे गुणसंपन्न आहे ती. सर्व गुणसंपन्न. बर. पण तुम्हाला अंदाज आला होता का मुलाच्या काहीतरी चालली आहे गडबड? लग्नाच्या अगोदर काही अंदाज नव्हता. नाही. ज्यावेळेस मी त्याला विचारलं किंवा असं असं आपल्याला मुलगी पाहायला जायचंय, त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही मुलगी पाहायची नाही, मी पाहिलेली. म्हणजे तो टाळत जो होता त्यावेळेस मी विचारलं की बाबा नक्की काय, तो म्हणजे मी पाहिलेली आहे. मग तिथून पुढे मग आम्ही ते अरेंज मॅरेज सारखं हे केलं. पण आता एकदम व्यवस्थित आहे. व्यवस्थित. त्या सासूबाईंकडे द्या. चांगली आहे सुनबाई. हो, आम्ही वाईट आहे असं म्हटलं नाही. काय काय चांगले गुण आहेत ते आम्हाला सांगा ना या निमित्ताने. सगळ्यांना सांभाळून घेते घरात. हो ना. ओके, ठीक आहे. यांच्याकडे द्या. जावयांचा स्वभाव खूपच चांगला आहे, शांत, मनमिळावू. पण मुलीने काय कल्पना दिली होती का हो? नाही. तुम्हाला कधी अंदाज आला होता नाही असं काहीतरी घडेल असं नाही, वाटलं होतं? सांगायची ते माझे फ्रेंड आहेत असे असे सगळे म्हणून. इंटरव्ह्यूला सोडायला गेले होते, माहिती होतं तुम्हाला? नाही माहिती. नाही. आज कळलं. पण आता व्यवस्थित आहे ना हो. सगळं? बरं, मला तुम्हाला दोघांना विचारायचं, आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला द्या? मी सॉरी म्हणायचं असेल तर माझ्या मम्मी पप्पांना म्हणेल. कारण मी याबद्दल त्यांना खूप उशिरा सांगितलं. थोडं आधी सांगायला हवं होतं, कारण त्यांना एक्सपेक्ट नव्हतं की मी असं काही करेल, जसं की सगळ्या पेरेंट्सना एक्सपेक्ट नसतं. पण नंतर ते तयार झाले आणि आता ते खूप खुश आहेत. त्यामुळे मला त्यांना सॉरी म्हणायचं. आणि धन्यवाद? धन्यवाद पण त्यांनाच आणि सासू सासऱ्यांना देईन. कारण मम्मी पप्पांनी खूप स्ट्रगल करून मला शिकवलं. आणि आणि सासू सासरे मला खूप सांभाळून घेतात. त्यामुळे त्यांना थँक्यू म्हणते. तुम्ही? क्षमा जर मागायची झालं तर कळत न कळत, म्हणजे जसं आपल्या हातून भरपूर काही चुका घडतं, तर माझ्याकडून झालेल्या चुकांमधून आजपर्यंत जे कोणी हर्ट झाले असतील तर हे खरंच चांगलं माध्यम आहे. त्यातून मी त्या सर्वांची माफी मागू इच्छितो. आणि जर धन्यवाद म्हणाल तर नक्कीच आई वडिलांना, कारण खूप गरिबीतून दिवस काढून त्यांनी आम्हाला आज लहानचं मोठं केलं. खूप कष्टातून हे जे काही उभं राहिलंय ते त्याचं सगळं श्रेय त्यांनाच जातं. खूप परिश्रम घेतले त्यांनी आम्हाला वाढवण्यात, या लेवलला आणून पोहोचवण्यात. तर त्याचं सगळं श्रेय, धन्यवाद मी नक्कीच त्यांचाच हक्क आहे त्या धन्यवादावरती. किती छान आज व्यक्त होता आलं. दोघेही व्यक्त झाले, मनातल्या भावना असतात
त्यावेळेला नकळत घरातल्यांना दुखावल्याचं एक मनातच कुठेतरी सतत ते त्रास देत असते तो क्षण. पण त्याचबरोबर सगळं आनंदाचं आहे, सुखाचं आहे, आणि अशा वेळेला आज व्यक्त व्हायला मिळतं, यापेक्षा वेगळा आनंद कुठला. बरोबर. तुमचं रडणं थांबतच नाहीये, हो की नाही? त्याचं कारण मला माहिती आहे फक्त. कारण जर मिस्टरांनी पुढच्या खेळात बक्षीस आणून दिली नाही तर आधीच रडून घेतलेलं बरं. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे प. वेळ सुरू. पेला, परात, पातेलं, एक एक वस्तू आणा. पाटी आणा, पाटी. दिलेल्या वस्तू बाद आहेत. पाटी, पर्स, 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 40 सेकंद पर्स झाली. तिथेच पर्स आहे. पर्स तिथेच आहे, वरती फ्रीजवर खाली ठेवा. पर्स आहे, पर्स फ्रीजवर. 1 मिनिट पूर्ण झालं. 40 सेकंद राहिली. 40. पातेलं, पातेलं. मंडणीत, मंडणीत, ओट्यावर, ओट्यावर मंडणीत पोळपट आहे. 30 सेकंद राहिली. 30. मांडणीमध्ये. 20 सेकंद राहिली. 20. पाणी पाणी पाणी. पाणी, पाणी, पाणी. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. सांगा काय काय आणलंय? पाणी. घ्या प्या. पहिलं घ्या, गोडभर घ्या. हा. 1, पाकिट. 2, पैसे. 3, पातेलं. 4, 5 झाले. हे हा 5वं. पर्स. 5, पेन ड्राईव्ह. 6, पाटी. 7, पापड. 8. पेन, सॉरी पेन्सिल. विसरलात की काय? 9, 10 आणि 11. अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. थँक्यू. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू थँक्यू. मिळाली. अभिनंदन. तुम्हाला पण थँक्यू. आणि आता 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. पहिली अपेक्षा, त्यांनी जिम जॉईन करावी. मग ते असं पाणी पाणी होणार नाही, कळलं? कधीपासून? उद्याच जातो करेल. दुसरी अपेक्षा. ते 4 व्हीलर जास्त चालवत नाहीत, बरं. जास्त भर 2 व्हीलर वरती असतो. तर माझी अपेक्षा आहे की त्यांनी ऑफिसला रोज 4 व्हीलर घेऊन जावं. भलेही कारपूल करावी, पण रोज 4 व्हीलर घेऊन जावं. नेक्स्ट वीक पासून. म्हणजे काय होणार नाही. तिसरी अपेक्षा. तिसरी, माझी दुबईला जायची फार इच्छा आहे. बर. तर पिल्लू जास्त मोठी होईल, म्हणजे 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची, तर फर्स्ट ट्रिप दुबई करावी. घ्या, उंट विकत घ्या. कधी नेताय? पिल्लू मोठी झाली की ते म्हणजे ढकला दुसऱ्या. सगळं येऊन जाऊन ते पिल्लू. हा, उशीर कशामुळे होते? पिल्लामुळे. हा, कामं का नाही करत? पिल्लामुळे. दुबईला जायचंय पिल्लू मोठं झाल्यावर. बर, आता तुमचं सांग. आता जसं ती मिळून मिसळून राहते, कोणासोबत वादविवाद नाही घरात, काही नाही, तर ते तसंच तिने पुढेही असं जसं वागते तसंच पुढेही वागावं, ही पहिली अपेक्षा. काय हो? करेन, तसंच करेन. त्यानंतर सकाळी थोडं लवकर उठावं, जेणेकरून ऑफिसच्या बसला लेट नाही होणार. बऱ्याचदा तिची बस मिस होते, 5-10 मिनिटाच्या गॅपने पुढच्या स्टॉपला जावं लागतं. विनाकारण धावपळ तिची होते, पप्पांची होते, तर ते टाळण्यासाठी तिने लवकर उठावं. कधीपासून? आता जसं ऑफिस जॉईन करेल तसं. मला वाटलं पिल्लू मोठं झालं. तिसरी अपेक्षा. विकेंडला वेगळे वेगळे मेनू बनवून नाश्ता करता वेगळे वेगळे मेनू बनवावेत. बरं, हे कधी होणार आहे हे पदार्थ? करते मी आता सुद्धा. हो. हो. बरं, या दोघांना शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैदींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.